गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छान असाला आणि मी पण खूप छान आहे. तर ऋषभच्या डॅडीनं ऋषभला शाळेत सोडलं आणि येते वेळेस भाजीपाला पण घेऊन आले होते. तर मी हे तोपर्यंत असंच काढून ठेवत आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी, कारण नंतर एकदा कामाला लागलं की लक्ष राहत नाही, त्याच्यामुळं तोपर्यंत असं ठेवते. नंतर पुन्हा सगळे व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये टाकून ठेवता येते. मग कारण माझी बाकीची कामं राहिली होती, भांडे कपडे वगैरे फरशी पुसायची पण राहिलेली होती त्यामुळं. आणि इकडं रियांशचा नाश्ता चालू होता. तर बघा सकाळी सकाळी ताजा ताजा छान भाजीपाला भेटतो. ते रोज तर जात नाहीत ऋषभला सोडायला, पण आज ॲटोवाला आले नव्हता त्याच्यामुळं गेले होते तिथे. येते वेळेस भाजीपाला पण घेऊन आले. तर इथं झालं काय होतं माहिती आहे का, मी घरामध्ये डोकं विसरत होते आणि रियांश अचानकच बाहेर खेळत आला. मी सगळीकडे पाहिलं, मला ते भेटलंच नाही. आणि रियांश लपला पण कुठं होतं, म्हणजे लपला नाही, ते खेळत होता बघा इथं टीव्हीच्या कोपऱ्यात जाऊन. ते दिसलाच नाही मला, मी सगळं बघितलं आणि मग एकदम इकडे पाठीमागं आले तर ते इथं छान बसला होता खेळत. तर मला धुवायचे होते कपडे, पण आभाळ खूप आलं होतं तरी कपडे होते ते पिळून टाकायचे होते, थोडेफारच होते. पण ते कसं वाटतच होतं की पाऊस खूप येईल. आणि मी ना कपडे धुतले, वाळत घालायचं म्हणलं की इतक्या जोरात पाऊस आला. कारण इतके दिवस ना आभाळ किती पण आलं तर शेवटी हवा यायची आणि आभाळ नाहीसं होत होतं. त्याच्यामुळं म्हणलं आज काही एवढं पडेल किंवा नाही पडेल काही गॅरंटी नाही, म्हणून कपडे धुवून टाकावे. तर तसं झालंच नाही. शेवटी मला ना कपडे अजिबात ते वाळले नाही माझे काल, त्याच्यामुळं कपड्यांचा इतका घाण वास येत होता. तर पहा तुम्ही किती पाऊस आला होता नंतर. शेवटी कपडे मला असेच वाळत घालावे लागले. दिवसभर काल पाऊस होता त्यामुळे कपडे काही वाळलेले नाहीत. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.